बघा किती छान दिसते आहे ना, काटेरी कुरकुरीत एकदम छान झाली ही चकली। बघा मी एक मोडून दाखवलेली आहे तुम्हाला। अजिबात तेलकट झालेली नाही किंवा कुठेही चिवट झाली नाही, छान अशी कुरकुरीत झालेली आहे। 2 पिठापासूनच आपण ही चकली तयार केलेली आहे। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे आपली चकली, पण ही भाजणीची चकली नसून साधीसुधी चकली आहे। फक्त 2 पिठांपासून तयार केलेली आहे। तर ज्वारीचं पीठ मी इथे घेतलं आहे, साधं आपलं भाकरीचं पीठ आहे हे, आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलं आहे अर्धी वाटी। त्याच्यातच आपण टाकलं आहे धणे पावडर आणि जिरे पावडर, हळद, मीठ, ओवा आणि तीळ। हे सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये। रेसिपी पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। बघा आता इकडे मी मीठ टाकून घेतलं आहे, साधारण 2 चमच मीठ टाकलं आहे मी याच्यामध्ये। छान याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, अगोदर एकत्रित करायचं आहे। आता याच्यामध्ये मी अगोदरच पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं, छान असं कडकडीत गरम केलं, कारण की आपलं हे ज्वारीचं पीठ आहे आणि हे पीठ भुसभुशीत असतं, याला अजिबात चिकटपणा नसतो। आणि थोडा वेळ मी हे झाकून ठेवून दिलं हे पीठ, म्हणजे ते छान मुरलं जाईल। नंतर झाकण उघडून मी परत छान असं हे पीठ मळून घेतलं। छान मळायचं हे पीठ, त्याला चिकटपणा नसल्यामुळे छान असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपली चकली छान अशी तयार होते। अजिबात ती कुठेही तुटत नाही पीठ जर छान मळलं असेल तर। त्यामुळे पीठ छानच मळून घ्यायचं। इकडे टाकले मी तेल टाकून परत एकदा छान मळायचं आहे आपल्याला। छान असं मुठी देऊन मळायचं, म्हणजे आपलं छान असं एकत्रित होईल हे पीठ, कुठेही ते तुटणार नाही, चकली आपली छान तयार होईल। बघा अशा पद्धतीने मुठी देऊन हे पीठ सगळं मी मळून घेतलं आहे अशा पद्धतीने। आता याला 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत। इकडे घेतली आता आपण कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत। चकली तळायची आहे आपल्याला या तेलामध्ये। छान असं गरम झालं पाहिजे चकली तळण्यासाठी तेल। तिथपर्यंत आता आपलं तेल गरम होईल। आता इकडे घेतलंय मी पिठामधला छोटासा गोळा मी काढून घेतलाय आणि या साच्यामध्ये मी आता तो भरून घेणार आहे। या साच्यानं आपल्याला चकल्या पाडायच्या आहेत। बघा अशा पद्धतीने आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। बघू शकता किती छान अशी काटेरी चकली पडत आहे, अजिबात कुठे तुटत वगैरे नाही ती। छान अशी चकली आपली तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने सर्व चकल्या करून घेणार आहे मी। या चकल्या पाहून कोणीही म्हणणार नाही की ह्या ज्वारीच्या पिठापासून तयार केलेल्या चकल्या आहेत म्हणून। आणि खायला देखील खरंच सांगते खूप छान झाल्या होत्या, खूप टेस्टी लागल्या ह्या चकल्या। आपल्या चकल्यापेक्षा देखील छान लागल्या, आणि तुम्ही देखील नक्की करून बघा। अशा पद्धतीच्या चकल्या छान होतात, खुसखुशीत होतात। तर बघा अशी आता आपण सर्व चकल्या केलेल्या आहेत। आता आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत। तेल आपलं छान असं गरम झालंय। आता एक चकली सोडून घेतली मी, दुसरी देखील टाकली। सर्व चकल्या आपण अशाच पद्धतीनं टाकून घेणार आहोत आणि छान अशा तळून घेणार आहोत। त्याच्यावरती बाजूबाजूने आपण तेल देखील टाकायचे, म्हणजे आपली चकली छान अशी तळल्या जाते। आणि चकली ही आपोआप वर येते, त्याला अजिबात काही म्हणजे चमच वगैरे लावायची गरज नाही। चकली तळून झाली की ती आपोआप वरती येते। बघू शकताय ही चकली थोड्या प्रमाणामध्ये झाली आहे। थोडंसं तेल टाकून आपण सर्व अशा चकल्या तळून घेणार आहोत। बघू शकताय ही चकली थोडीशी राहिली दुसऱ्या साईडनं, म्हणून मी परत टाकली आहे ती। छान अशा आता ह्या मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। चकली ही छान अशी कुरकुरीतच छान लागते, आणि मंद आचेवरच ही चकली तळली पाहिजे, कारण की चकली कुरकुरीत होते मंद आचेवर तळल्यानंतर। बघा चकली तळून झाल्यानंतर ती आपोआप वरती येते, तेलावरती तरंगते, खाली बसत नाही चकली। समजून जायचं की आपल्या चकल्या आता तयार झालेल्या आहेत। तर अशाच आता आपल्या चकल्या देखील वरती आलेल्या आहेत, छान तळल्या गेलेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊयात। छान कलर देखील आला आहे चकलीला, बघू शकताय, आवाज पण ऐकू शकतो। छान अशा तयार झालेल्या आहेत आपल्या चकल्या आता।
आता सर्व चकल्या मी अशाच पद्धतीने काढून घेणार आहे. अगोदर आता आपण काही चकल्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता राहिलेल्या ह्या चकल्या देखील आपण काढून घेणार आहोत. आणि आपल्याला परत एक दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे. छान अशा चकल्या आता आपल्या तळून झाल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या सगळ्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जवळून दाखवत आहे मी. व्हिडिओ जर का आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मेजवानी मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.